नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींना मोठा धक्का. 21 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांनाही अर्जाची संधी नाही. तर याच्यामध्ये कोणती अशी महत्त्वाची अपडेट आलेली आहे आपण थोडक्यात समजून घेऊया. तर पहा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. याचा एक जिल्हा उदाहरणासाठी बघितला असता तर सोलापुरात या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामधल्या काही पात्र महिलांपर्यंत दर महिन्याला मिळणारा जो 1,500 रुपये प्रमाणाचा हप्ता आहे तो व्यवस्थित पोहोचत नसल्यामुळे त्या महिला अनेक दिवसापासून बाल विकास विभागाच्या कार्यालयात फेरे मारत आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातल्या 11,30,563 महिलांना या योजनेचा लाभ सुरुवातीला मिळाला. त्यासाठी राज्य सरकारांकडून महिन्याला 169 कोटी रुपये वितरित केले होते. पण नुकत्याच झालेल्या ई-केवायसी पडताळणीनंतर मोठ्या प्रमाणात महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली आहे आणि जिल्ह्यासाठी लागणारा निधीही कमी झालेला आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या अटीनुसार 4 चाकी वाहन असलेल्या महिला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या महिला, 21 वर्षाखालच्या किंवा 65 वर्षांवरच्या महिलांना तसेच इतर काही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहेत. लाडकीच्या योजनेत आणखी एक महत्त्वाची समस्या समोर आलेली आहे. तर योजना सुरू झाली तेव्हा 19 किंवा 20 वर्षाच्या असलेल्या अनेक तरुणी आता 21 वर्षांच्या झालेल्या आहेत. तर नियमानुसार त्या योजनेसाठी पात्र आहेत, पण नवीन अर्ज प्रक्रिया सुरू नसल्यामुळे त्यांना अर्ज करता येत नाही. तर अशा महिलांनी काय करावे? त्यामुळे बऱ्याच पात्र तरुणांना या योजनेचा लाभापासून वंचित राहावे लागत आहे. पडताळणीनंतर अनेक महिलांचा लाभ बंद झाला. काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करून सुद्धा त्यांच्या खात्यात पैसे जमा होत नसल्याची तक्रार देखील केली आहे. त्यामुळे महिला थेट महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन चौकशी करत आहेत. पण लाभ कधी सुरू होईल याची कोणतीही अधिकृत माहिती अधिकाऱ्याकडे स्पष्ट नसल्यामुळे अशी प्रकारची माहिती देखील दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवीन पात्र महिलांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करावी अशी मागणी देखील आता महिलांकडून केली जात आहे. तर आता 19 किंवा 20 वर्षापुढील 21 वर्ष ज्यांचे झालेले आहेत तर अशा महिलांना याचा लाभ मिळावा की नाही ते कमेंट करून तुम्ही नक्की होय किंवा नाही असे सांगा. तर तुमचे जे कमेंट येईल त्याच्यावरून आपण शासनाकडे अशी प्रकारची मागणी करू शकू. पुन्हा फॉर्म भरण्याची ही अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येईल. तर एक महत्त्वाची अपडेट होती सर्व आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत. हा महत्त्वाचा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा नवीन अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.